तर नमस्कार मित्रांनो, मी विष्णू लोखंडे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विष्णू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघू शकता मित्रांनो, हे शेळ्या आपल्या डॅमच्या कडेला चरायल्यात. दिवस माळवताचा टाईम आहे आणि मी गेलो होतो कामावर. मी पेंटिंगचं काम करतो आहे, ते व्हिडिओ नाही टाकू शकलो कारण गडबडीत होतो. हे बघू शकता तुम्ही कसा पाय भरलेला आहे माझा कलरनी. आणि हे बघा जस्ट कामावून आलेलो, हे कलरने भरलेले हात आहेत माझे. हे बघा कलर पण निघाला नाही. आणि शेळ्या सोडायला आणल्या होत्या पुढं भावानी, पण आलो मी गडबडीने. म्हणलं बघावा काय काय नाही. चाऱ्याची इकडं जरा अडचण होती नवीन माणसाला. आणि आज आपण कापूस होता पण कापसात गेलो नाहीत कारण की मी नव्हतो आणि भावाला काय माहीत नव्हतं. आता तिकडं बघा त्या डॅमून शेळ्या चालल्यात, त्या बारीक बारीक त्या आल्यात कापसातून चरून आहे ना. पण आमच्या शेळ्या आज इथं वाड्यालाच आहेत. ते बघा त्या आल्या शेळ्या कापसातून चरून, दिसल्या का? दाखवतो मी तुम्हाला. ते बघा ते शेळ्या आल्यात कापसातून चरून आणि मी बसलेलो इथंच. काय करावं, काम होतं जरा. आमच्या लेबरने दांडी मारली, सुट्टी अचानक सुट्टी मारल्यामुळं आणि इमर्जन्सीमध्ये मालकाचं अडचण होती. पसारा वगैरे रूमचा बाहेर काढलेला होता, मला जावं लागलं. 2-3 दिवसापासून मी व्हिडिओ बी नाही टाकू शकलो. तर असं असतं मित्रांनो, काम करता करता शेळ्या ॲडजस्ट आणि शेळ्या चारता चारता काम ॲडजस्ट असं करावं लागतं. तेव्हा कुठं या शेळ्यामध्ये थोडंफार मदत मिळते. नाहीतर केवळ आपण शेळ्यांच्या जीवावर म्हटलं तर खूप अडचण येते. कारण की यांचं उत्पन्न हे 7 महिने, 6 महिने, 8 महिने अशा ठिकाणी यांचं उत्पन्न निघतं आहे, ऊसाच्या पिकासारखं. तर यांच्यावर डिपेंड राहून आपलं भागत नाही. त्यामुळं काय करायचं, छोटं मोठं काय लागेल ते काम करायचं ॲडजस्ट करून. म्हणजे यांना घंटा 2 घंटे एखाद दिवशी उशीर जरी झाला तरी चालतं आहे ना. तर आपल्याला पैशाची गरज असते नेमकी घर चालवण्यासाठी. आणि इन्कम म्हणजे यांच्यातूनच काढायची असं काही नसतं बाबा. त्यांना गोळी औषध लागतं एखादी वेळेस, आपल्या पैसे नसले तर मग कुठून करणार. मग त्यासाठी थोडेफार पैसे पण आपल्याला हवे असतात. म्हणून थोडं ॲडजस्टमेंट करायचं शिका. शेळ्यावरच निर्भर होऊ नका. भेटन तवा वेळ घंटा 2 घंटे 3 घंट्याचं काम समजा शेतामध्ये असेल, कुठं काम असेल तर तुमच्याकडं कला असेल, माझ्यावानी पेंटर असाल, मिस्त्री असाल, अजून काय प्लंबर असाल, फरशी बसवीत असाल, अजून काय कामं करत असाल तर असे झटका मारून यायचं. म्हणजे दिवसभर दुपारपर्यंत किंवा 2-3 घंटे 4 घंटे 4 वाजेपर्यंत जरी काम केलं ना, की असे 4ला जरी शेळ्या सोडल्या ना, 5-6 साडेसहा वाजूस तर 2-2.5 घंटे चारायच्या. आणि घरच्यांना थोडंफार गवत जर आणलं तर असे 10 शेळ्यांना तर ते धकून जातं. आणि समजा पेंडा असेल मोठमोठं ठेवायचं सगळ्यांना तर ते मस्त धकून जातं आणि आपल्याला लोड पण येत नाही. आता निव्वळ तुम्हाला सांगतो मी, 2 महिन्यामध्ये या शेळ्यामधला आपल्याला रुपया पण नाही. 2 महिने झालं म्हणजे आपण घेतल्यात, यांचं फक्त दूधच आहे आपल्याला. आता यांच्यामधलं आपण विकलं काहीच नाही. आणि जर यांच्यामधलंच विकून जर आपण खर्चीत बसलो तर त्यांचं उत्पन्न कुठं पुरणार आहे आणि कुठं होणार आहे काय. तर त्यामुळं आपल्याकडं भांडवल कमी होतं. त्याच्यामुळं आपण 10 शेळ्या म्हणजे 5 मोठाले आहेत आणि 4-5 पिल्ले आहेत लहान मोठे. तर असं भांडवल गुंतवलं होतं आपल्याकडं तेवढं. तर मग आता याच्यावर आपल्याला बसून नाही जमत बाबा. मग काहीतरी यांचं जुगाड न मोडता किंवा आपण केलेल्या ह्या शेळ्या न विकता ह्यांच्या वाढीव करण्यासाठी आपल्याला काहीतरी पर्याय काढून असं काम करावं लागतं छोटं मोठं कुठंतरी. मित्रांनो, आज दिवसभर काम केलं आहे. एक रूम मारून आलो कलर. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 1800 रुपयाला घेतली होती मी. तर 1800 रुपयाचं काम करून आलो मी. सकाळी 10ला गेलेलो आणि 4ला परत आलेलो. तर 1800 रुपयाचं काम झालं. आता याच्यामधून बाजार आहे आज, तर बाजार 200-300चा बाजार होऊन जात आहे. 400-500ची यांना सगळ्याला मुठमुठ म्हणलं तरी बी बघा ना तुम्ही, 36 रुपये किलोनी सरकी आहे आणि 40 रुपये किलोनी खपरी आहे. 4-5 20, तर 5 किलो जर आणली तर 10 किलो जर आणली 40-10 400, तर असे 10-15 किलो खपरी येते शेंगदाणा पेंड. आणि बाकीचं काही तर असे
गहू येतात 25 रुपये किलोनी, तर असे 10-20 किलो गहू, 10-20 किलो खपरी पेंट असं 700-800 रुपयामध्ये आपलं होतं आहे. 1000 रुपये भाजीपाला बाजार मग हप्त्याभराचं आपलं धकून जातं आहे. असं ॲडजस्टमेंट करून काम करा मित्रांनो, तेव्हा कुठं शेळ्याचं मागं पडत नाही. तर तुम्ही दर महिन्याला 1 किलो विकत राहिल्यावर काय उरणार नाही घंटा. शेळ्या आपल्याला वाढवायच्यात. आपलं म्हणजे मुक्त शेळी पालन आहे. म्हणजे आपल्याकडे शेती नसेल किंवा आपल्याकडं वावर नाही किंवा खायची सोय नाही, बाबा शेळ्यावरच आपल्याला करायचे सगळं काय. तर अशा लोकांनी काय करी जा, ॲडजस्ट करून काम पण करी जा. तर त्याच्यामधून फायदा होता आपल्याला, म्हणजे मदत होती. निव्वळ तुम्ही शेळ्यास म्हणून बाबा तर शेळ्यावरच दाखवायचं, विकायचे की बाजार करायचा, तर ते नाही भागत. फिरवा, कारण की एक तर आपल्याकडे शेळ्या कमी आहेत. हां, 100 शेळी पानाची शेळी असेल तर मग काय फरक पडत नाही बा. कारण की तुम्ही महिन्याला जरी 2 पिलं इकले तरी पण त्या 50 शेळ्यामधल्या 2-3 शेळ्या गेलं त्यात आहे ना. तर असं प्लस मायनस चालत राहते. आपली छोटीशी गुंतवणूक आहे. आता ही मोठी होस्तवर आपल्याला स्वतःला लई घासून करावं लागणार. त्यामुळं प्रयत्न करीत राहा. आणि ज्या दिवशी आपल्या 5-50 होत्या त्यावेळेस रुटीन चालू ठेवायची. मग नाही काम केलं तरी जमत आहे, ॲटलिस्ट विकायची किलो बाजार खर्च, म्हणजे ऑटोमॅटिकली ते एक सर्कल बनून जातं आहे. बारीबारीनं 1-1 किलो आपलं विकण्याच्या हिशोबात येत राहतं. मग त्यांनी काय लोड येत नाही. आता सरसगट आपण आणले तर जाता आणि छोटे छोटे पिले आहेत, विकणार काय आणि ठेवणार काय असं गडबड आहे ती. त्यामुळं करीत राहा प्रयत्न, यश नक्कीच मिळेल. पैसे उरत नाही असं नाही. फक्त बाजारामध्ये विकताना माणूस चालाक पाहिजे आणि फसवणाऱ्या लोकांपासून लांब राहिलं पाहिजे है ना. म्हणजे आपली एक तर बाजारची मार्केटिंग माहीत पाहिजे, जनावरं कसे चालले आहेत, कसे विकायले किंवा काय रोग आहे का, भाव पडलेला आहे का, चांगला आहे का, ती माहिती घेऊनच बाजारात जनावरं न्यायची आणि मग त्या हिशोबाने आपले जनावर सोडायचं है ना. तर व्हिडिओसाठी मित्रांनो एक लाईक करा आणि अजून काय तुम्हाला माहिती असेल याच्या पुढं, जेणेकरून मला बी मदत होईल. अशा गोष्टी कमेंटमध्ये सांगत जा आणि प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला माझा अनुभव सांगण्यासाठी, की बाबा हे मी जे सांगितलं आहे तुम्हाला हा माझा अनुभव आहे ना. मी निव्वळ 2 महिने झालं काम नाही केलं मित्रांनो, तर खिशातले पैसे संपले आहे ना. एक गोष्ट वाचली की दुधाचे पैसे वाचले, लेकरायचा वरवा. आणि आता खिशातले पैसे संपले, भरपूर गोष्टी असतात, लेकरायचं दवाखाना म्हणा, खाणं म्हणा, अजून घरचा खर्चा म्हणा, ते नाही ना चालत. कारण की आपण पहिलेच आपल्याकडं काय म्हणजे शेती वगैरे नसते आहे ना. आपल्याला मजुरी करून खायचं आणि त्यात मुक्त शेळी पालन, म्हणजे रोज आपल्याला शेळ्या घेऊन चारायला जायचं संध्याकाळच्या यायचं, तर पैसे यायचं काय मार्ग नसतं कुठून. तर अशा गोष्टीमुळं थोडंसं अडचण येते, पण प्रयत्न करीत राहा. म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला. बाबा तुमच्याकडे जमीन आहे 2 एकर असली तरी खूप होतं आहे, शेळ्यासाठी भरपूर होतं आहे. पिकं न लावता चारा लावा की काय, आणि शेळ्याचं उत्पादन काढीत बसा. पिकायचा तरी भरोसा नाही येईल का जाईल, पण शेळ्याचा भरोसा 100%. हे बघा एखादी शेळी दागावून पिलू दागावून मरत किंवा पण सगळ्याला काय होत नाही, पण ते पण आपली लापरवाही झाली तरच होते. तेव्हा सपोर्ट करा. हे बघा ही नदी आपली दिवस माळवायचा टाईम आहे आणि मी रिलॅक्स ह्या टायमाला ह्या ठिकाणी बसत असतो. ते बघा डॅम इकडून आहे ना. आणि हा मी केलेले टकलं चप्पी केली. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.